कर्मानुबंधे मनुष्य लोकी. माणूस कर्म करतो. कसं करतो? त्याला जे आवडेल ते करतो. काय? म्हणून कोणचं कर्म पाहिजे? सत्कर्म. मग माझ्या जीवनाच्या गरजा, माझ्या आवडीच्या गोष्टी करण्याकरता मी काय करतो? दुसऱ्याचा हळताळाट घेतो, दुसऱ्याचा आत्मा दुखवतो आणि तो दुःख घेतल्याकरता त्याचे परिणाम भोगावे लागतात. बघा, रामायणामध्ये दशरथाला काय होता? तो शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेल्यानंतर शिकार म्हणजे स्वार्थ, आणि तो हरणी बाण मारा गेला, श्रावण बाळाला लागला. त्याच्या आईवडिलांनी काय शब्दाला, तू राम राम करता मरशील, दे पुत्र पुत्र करता मरशील, त्याला पुत्र करा मारा. बघा, रामाना अवतारामध्ये आईचं शिर उडवलं होतं. ती कोण झाली? कैकेयी. तिनं रामाला 14 वर्ष वनात पाठवलं. सीतामाता ज्या वेळेला बापाच्या घरी होती, तिनं 2 पोपट आणले होते. ती मादी गरोदर होती आणि ती काय करायची? रामायण राम राम म्हणायची. आणि ते दोन्ही धरून त्यांनी सांगितलं, आम्ही रामनाम म्हणतो, रामायण करतो, आम्हाला मोकळं राहू दे, आम्ही राहू म्हण. नाही म्हण, तुम्ही तुमचा भरोसा नाही. काय? तिनं ते पिंजऱ्यात ठेवले. पिंजऱ्यात सोडल्यानंतर तो नर काय म्हणायचा? मी मादी करता अन्न आणतो, आमचं काम आहे स्वतः फिरून आणि कमवून खाणं. आज काय झालं आहे? फुकट खाणं. कमवून खायचं आवडत नाही. फुकट कसं खायला मिळेल? काय? तर फुकट खालेले जे कमवलेले अन्न असतं ना, त्याला किंमत असते. फुकट मिळलेलं धन आहे ना, ते धनाचा तो योग्य वापर करत नाही. तो अहंकार येतो आणि ते धन अहंकारामध्ये वाटून टाकतो. पण कष्टानं कमवलेलं धन आहे ना, तो फुकट कोणाला देत नाही. आणि मग तिनं काय सोडलं नाही. आणि मग त्या नराला तिनं सोडलं. तो म्हणे मी आणतो, आणि तो काही येईना. इकडं मादी त्याची वाट पाहायला लागली आणि व्याकुळ झाली. मग ती म्हणे मला सोड. तिनं काय सोडलं नाही. आणि मग ती मादी व्याकुळ झाल्यानंतर तो नर आला आणि त्या मादीनं प्राण सोडला. आणि मग त्या नरानं तिला शाप दिला, जसं तू पतियोगाना हळाळ माझी बायको मेली, तशी तू पतियोगानं हळाळ करशील आणि ती गरोदरपणात करशील. आणि मग त्यावेळेला तिला लक्ष्मणांना वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये नेऊन सोडलं आणि ती गरोदर होती. बघा, शापाचे परिणाम. तिनं लक्ष्मणाला सांगितलं, तुम्ही मला सोडलं, माझी चुकी आहे म्हण. तिला तिची चुकी कळून आली. म्हण मी 2 प्राण्यांचा हाताळात घेतलेला आहे, ते कर्म मला भोगावं लागलं. दुसरं एक उदाहरण असं आहे, ज्या वेळेला लक्ष्मी आणि पार्वती, बघा आजही काही काही बाया आहे ना, त्यांच्या अंगावर दागिने असतात आणि त्या समाजात जातात आणि ते दागिन्यांचा अहंकार लोकांना दाखवतात. तशी लक्ष्मीला काय होता? अहंकार होता. आणि पार्वती तिथे गेल्यानंतर का ग कशा करता आली? काय नाही म्हण, ते तपाला बसलेत, ध्यानस्थ. मग काय कर्मानं मग आले. नाही नाही म्हण, तो काहीतरी काम आणलं. म्हणे मी काहीच काम आणलं नाही. म्हणे बघ, माझ्याकडे केवढं धन वैभव आहे, तुझ्या नवरा काय त्याच्याकडे काहीच नाही, अंगाला राख लावतो, मसन वाटत राहतो. अगं म्हण, माझा नवरा आहे ना, सगळं जग तयार करणार आहे. नाही नाही म्हण, काहीच करणं करू शकत नाही. आणि तिला अपमान वाटला. ती शंकरापाशी आली, गपची बसली. शंकर म्हण, का ग गपची बसली? म्हण, मला वर द्या, वचन द्या. आणि पहिली वचन द्यायची. बघा, वचन दिलेलं ते लोक पाळायचे. हरिश्चंद्रांना याला वचन दिलं होतं, विश्वामित्राला स्वप्नात दान दिलं होतं, ते पूर्ण केलं. पण आज वचनाला कोणी जागत नाही. काय? आजचं जे काय झालं आहे, बेमान झालं आहे, स्वार्थी झालं आहे. बेमान स्वार्थी. ह्या विज्ञान युगामध्ये इतका माणूस स्वार्थी झाला आहे का तो त्याच्या वचनाला आठवत नाही. काय? आज नेते लोक शब्द देतात, ऐसा करू तैसा करू, कोणीच काही करत नाही. आणि मग त्यांनी त्याला वचन दिलं होतं का मी पूर्ण करील. आणि मग त्यानं त्याला सोन्याची ही बनवून दिली. कोण? ही लंका, हिरे माणिक मोती. आणि मग
तिची घरभरणी करण्याकरता सगळे देव बोलावले. लक्ष्मी विष्णू आला आणि त्या सोन्याच्या पलंगावरती बसले होते. तेव्हा तिनं सांगितलं, तुला इथं बसायची लायकी नाही म्हणे. ही बघ ही कशी नगरी आहे म्हणे, काय हिरे माणिक जोडलेले आहे म्हणे, आणि तू माझा अपमान केलेला आहे. तुला ह्या नगरीच्या बाहेर 6 महिने येऊन बसावं लागेल. तेव्हा रावणानं तिला अशोकवनाकडे नेलं आणि त्या लंकेकती 6 महिने टकमका पाहत होती. तिला कोणाचा तळाट होता? पार्वतीचा. म्हणून आपण रावणाला निमतं म्हणतो, पण त्या शापामुळं तिला 6 महिने राहावं लागलं. आणि त्या पोपटाच्या आणि त्या पोपटिणीच्या शापामुळं तिला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. म्हणून कृपा करून कोणाचा हाताळात घेऊ नका, कोणाला दुखवू नका. जगा आणि जगू द्या. तुम्ही खान त्यालाही द्या. काय कोणाचा हाताळात घेऊ नका. तुम्हाला क्षणिक सुख मिळतं, पण तो हाताळात भोगायला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणाचा हाताळात घेऊ नका. तुम्ही जगा, मी खाईन आणि त्याला देईल. ही जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.